असतो त्या मोबाईलवरती जशी माहिती मिळते तशा प्रकारची स्क्रीन, पण ही मोठी स्क्रीन असेल, जशी ATM असतो बँकेचा ATM, त्या प्रकारे एक ATM आपल्या गावात असावा. एक असेल, दोन असेल. त्याचा दोन प्रकारे फायदा. महत्त्वाचं म्हणजे काय, आत्ता सध्या आपल्याला सर्वांनाच माहीत आहे गोवा हा पर्यटकदृष्ट्या विकसित तसा आहे, पण अजून गावातून पर्यटक या दृष्टिकोनातून नाही, सत्तरेत काही क्वचितच येतात. शहरी जे पर्यटक येतात त्यांना आपल्या गावाबद्दल म्हणजे आपल्या राहणीमानाबद्दल त्यांना उत्सुकता असते. गावचे लोक राहतात कसे, काय करतात, वेळ कसा घालवतात, या सगळ्यात त्यांना उत्सुकता असतेच. ते जाणून घेण्यासाठी जर तर आपण त्याप्रमाणे लोकांना सांगितलं. आता सांगायचं कसं, म्हणून हा माहिती घर हे जास्त माझ्या दृष्टिकोनातून पर्यटक म्हणजे टुरिझम डिपार्टमेंट याच्याशी जास्त निगडीत आहे. त्याचा उपयोग करून आपण हे पर्यटक माहिती घर उभा करू शकतो. त्यांना फक्त काय सांगायचं आहे की असा एक माहिती घर आपल्या गावात, प्रत्येक गावात 1 किंवा 2 असेल तर पर्यटक येतील. आपल्या गावाची जी विस्तृत माहिती, इतिहास, भौगोलिक संस्था किंवा व्यक्ती, सर्वात रिसोर्सफुल म्हणजे ज्यांच्याकडे काही ते कारागीर किंवा आणखी काही गोष्टी असतात, त्या गावाच्या प्रत्येक त्या एका स्क्रीनवरती ते पाहू शकतील. एकदा ते पाहू लागले तर त्यांना भेटेल. साधा एक आमचा एक वृक्ष कशाला म्हणतो आपण, मोठी झाडं जी 100-150 वर्षाची, त्यांना त्यामध्ये मला तिथे जाण्याने आपल्या सत्तरीत अशी झाडं बरेच आहेत. प्रत्येक झाड महत्वाचं आहे. तर ते सुद्धा कुठं आहे, या गोष्टी सर्वात त्या आपल्या गावच्या त्या खोक्यात म्हणून आपण माहिती घरात कोणीही पाहू शकेल. पर्यटकांना हे आकर्षक आहे. पर्यटकांना ते आकर्षक करणं आपण पाहायचं कसं करायचं. म्हणून सत्तरी आणि बिचोली ह्या मुख्य यासाठी दुसरे एक उपक्रम आहे. आता काय परिस्थिती आली तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. ज्या सुप्रीम कोर्टानं मायनिंग पूर्णपणे बंद केलं आहे. उदासीनता आपल्या या परिसरात भरपूर आहे. त्यामध्ये उल्हास कसा वाढवायचा याचं एक साधन सांगतोय. सरकारनं सहज योजना दिलेल्या आहेत की कृषी क्षेत्रात आणि आपल्या ॲनिमल हॅबिटेटतर्फे त्यांनी म्हटलंय की आपलं गोव्याचं दूध उत्पादन आपण 5 वर्षात स्वयंपूर्ण करू, भाजीपाला आपण स्वयंपूर्ण करू. त्याचा दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आता जितकं उत्पादन होतंय त्याच्यात तिप्पट किंवा चौपट झाला पाहिजे आणि त्यामध्ये ते पैसा ओतणार आहे सरकार. मग यामुळे काय होईल तर आपला हा परिसर त्याप्रमाणे विकसित होईल. मी 2 गोष्टी सांगतो. तो विकसित करतानाच आपण पर्यटक दृष्ट्या आपला परिसर चांगला कसा होईल हे पाहणं क्रमपात्र आहे. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं असेल, गुरांचा गोठा तर आपल्याला मोठा करावाच लागणार. आता 4-5 गुरं आहेत, तिथे 20-25-30 गुरं असतील. तो चांगल्या प्रकारे गोठा बांधणे, पर्यटक दृष्ट्या पर्यटकांना आवडेल अशा तऱ्हेने त्याची योजना करणे. कारण जे येतील पर्यटक, जे कोणत्या गावातून म्हणजे मुंबईतून येतील, पुण्यातून येतील किंवा मोठ्या शहरातून येतील, त्यांना हा गोठा दाखवणे हे सुद्धा एक कार्यक्रम असू शकतो. महत्वाचं काय आहे की ते येतील, इथे 3-4 तास 4-5 तास घालवतील आणि त्याप्रमाणे आपल्या स्थानिक युवकांना त्याप्रमाणे रोजगार उत्पन्न होईल. म्हणून पर्यटक दृष्ट्या तो कसा विकसित करायचा आणि त्यासाठी असे हे माहिती घर. त्या माहिती घरात ते येतील, ते पाहतील, त्यांना गाईड म्हणजे कोण मार्गदर्शक करणारे गाईड, तो रोजगार उत्पन्न होईल. असे जर तर कोठे किंवा अशा काही गोष्टी ज्या इव्हन आपल्या भाजीपाला करणारा शेत जे काही 1-2-3 एकर असेल, त्या पर्यटकांना तिथं 1-2 तास घालवणे आवडेल. अशा प्रकारे आपली आतापर्यंत योजना केली तर ग्रामपंचायतीने यामध्ये पुढाकार घेणं मला तरी वाटतं. म्हणून मुद्दा मी म्हटलं होतं की पंच आणि सरपंचांनी इथं यावं, जे पटेल त्याप्रमाणे घ्यावं. ती वेबसाईट कशी असावी त्याचं आता पुढे मार्गदर्शन होईलच. तुम्हीही सांगू शकता, त्यामध्ये भर घालू शकता. पण महत्त्वाचं ते माहिती केंद्र. माहिती केंद्रात मग याला खर्च किती येईल
ते नंतर पाहू. ते टुरिझम डिपार्टमेंटमध्ये तुम्ही घेऊ शकता. 2 गोष्टी. आता एक सांगितलं पर्यटक दृष्ट्या कसा होईल, दुसरं स्थानिक लोकांच्या क्रियाशीलता वाढवण्यासाठी. स्थानिक लोकांकडे काही म्हणजे भजनी मंडळ असेल, उड्डीक पथक असेल किंवा आणखी काही पथक जी तुम्ही विकसित करू शकता. त्यांना वाव तुमची तोंडी जातात तेवढंच जातं. पण जर तीच त्या माहिती घरात असेल किंवा आम्ही म्हणतो की जी माहिती घरात असेल तीच माहिती वेबसाईटवरती टाकता येते, ते अपलोड करता येते. माहिती घरात आपल्याला सहज टाकता येईल कारण तो कॉम्प्युटरच आहे. एक व्यक्ती त्याला नेमला, गावचाच एक कोणतरी व्यक्ती तो दररोज त्यामध्ये ती माहिती टाकेल आणि तीच माहिती जर तर वेबसाईटमध्ये उपलब्ध झाली तर आपले एक क्रियाशील व्यक्ती ज्यांच्याकडे कारागीर कोणत्याही त्या वेबसाईटवरती म्हणून त्यांना मागणी तिथून येईल. असे क्रियाशील ज्यांच्याकडे काही कारागिरी आहे हे आपल्या गावची अभिमानास्पद गोष्ट आहे. ती कशी विकसित, त्यांना कसा चांगला वाव द्यावा हे आपण पाहणं आपलंच कर्तव्य आहे. आणि ती त्यांच्याकडे म्हणजे संपूर्ण जगभर त्यांची माहिती पोहोचवणं म्हणजे वेबसाईट हे चांगलं साधन आहे. तर त्या दृष्टिकोनातून वेबसाईट करण्यासाठी जास्त खर्च येत नाही. म्हणून मी उदाहरण म्हणून दिलेलं की तुमच्या गावचा, मी आमदार म्हणत नाही, गावचा कोणताही पुढारी, या पुढाऱ्याला तुम्ही ज्या भेटवस्तू देतात त्याच्या वाढदिवसाला म्हणून त्या वाढदिवसाचा जेवढ्या भेटवस्तू देतात तेवढ्या खर्चातच ही वेबसाईटची पूर्ण येऊ शकते. फक्त डेटा किती घालायचा हा जर तो स्थानिक युवकांनी ठरवलं तर ते विकसित होऊ शकतं. म्हणून ते वेबसाईटसाठी जास्त खर्च नाही, माहिती घरासाठी जरा जास्त लागेल. पण तो एवढा नाही की त्याला, कारण तुम्हीच काही जणांनी ठरवलं, 45 जण ठरवलं की आपल्याला असं गावचं माहिती घर असावं तर ते तुम्ही सहजतेने उभारू शकता. सिक्युरिटी पॉईंट ते सगळं पाहता येईल. या दृष्टिकोनातून काय घडणार, सर्वात महत्वाचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला आलाय असेल की आपल्याकडे ज्या वस्तू आहेत आणि ज्याला पाहिजे त्यांचा मेळ घालायला ते माहितीगार उपयोग पडेल. मला काम करायचं आहे, मी हा वेळ उपलब्ध आहे आणि मी इतक्या मजुरीवरती मजुरी म्हणण्यापेक्षा मोबदल्यात इतकं काम करायला तयार आहे. आणि दुसरा व्यक्ती कल्पना असते हा व्यक्ती कोण कर तो त्याचा द्यायची तयारी असेल तर हा मेळ म्हणजेच बेरोजगारची समस्या सुटायला शक्यता आहे. याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे, आपल्या तरुण यांची पूर्ण माहिती तिथं असेल तर त्याचा उपयोग ज्यांना ते तरुण हवे आहेत ते चांगल्या प्रकारे करून घेतील. सर्वात महत्वाचं एक की सरपंचाला मुख्य सांगतोय की तुमच्या परिसरातील बेरोजगारच नव्हे असे काही व्यक्ती आहेत, असे काही युवक आहेत ते कामच करायला तयार नाही. काय दुसरं म्हणत नाही मी, जे कामच करायला तयार नाही पण त्यांच्या हातात पैसा खळत राहतो. त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे माहिती घर फार उपयोगात येईल. कसं ह्याचा विचार व्यवस्थित केला तर सहज घडेल आणि आपल्याला ती समस्या प्रत्येक गावात भेडसावते हे तुम्ही मान्यही करा. म्हणून म्हणतो हे माहिती घर चांगल्या प्रकारे टिकवणे असणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सहजतेने 24 तास उपलब्ध ठेवता येतं, कोणी पाहिजे त्यावेळी घेता येतं. तर माहिती घरात काय माहिती विस्तृत प्रमाणात घालता येते ते डेटा एकदा आपण तयार केला, साधा 15-20 दिवसात सगळे युवक बसले कम्प्युटरवरती त्यांनी फीड केला की ते मिळता येतं. पंचायतीत जो कार्यक्रम सतत चालतात ते सगळ्याच माहिती त्यामध्ये येईल, देवस्थानाची माहिती त्यामध्ये, शाळेची माहिती त्यामध्ये येईल, असलेल्या सगळ्या क्लबची माहिती त्यामध्ये टाकता येईल आणि ती सर्वांनाच माहिती होता येईल. म्हणजे जे ज्या गोष्टी त्या गावच्या आहेत आपल्या असे वाटतात त्या सगळ्या रेशन दुकानात किती धान्य उपलब्ध आज आहे तिथं माहिती करून देता येईल. दररोज फक्त अपडेट करण्याची गरज आहे. साधं एक उदाहरण देतो. आपल्या माहिती म्हणजे काय, आपल्या शाळेत आपल्या बोर्डवरती एका कोनाड्यात शिक्षक दररोज लिहितो, अजून लिहितो मला माहित नाही पण त्यावेळी तरी लिहायचे की आजचे आपल्या वर्गातील टोटल विद्यार्थी किती, सगळे म्हणून विद्यार्थी 45, आज उपस्थित 32,
12 गैरहजर, सतत गैरहजर राहणारे अशी आमच्याकडे त्यामध्ये सतत राहणारे 4 जण. ही माहिती अशाच प्रकारच्या सर्वच गोष्टी त्यामध्ये सहजतेने दररोज अपडेट म्हणजे दररोज सांगता येतात. यासाठी हे माहिती घर महत्वाचं आहे. आणि यातली महत्वाची माहिती जर तर आपल्या संकेतस्थळात म्हणजे वेबसाईटवरती आली तर त्याचा चांगला उपयोग समाजालाच होईल, क्रियाशील व्यक्तींना होईल, जे उपद्रव मूल्य व्यक्ती आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी होईल. कसं करायचं त्याच्यावरती चांगल्या प्रकारे विचार करता येतो. म्हणून मी 2 गोष्टी सांगतोय तुमच्या समोर, एक माहिती घर आणि दुसरं संकेतस्थळ. इथं सेक्शन 4 प्रमाणे हे असणं क्रमपात्र आहे. 7 वर्षापूर्वी सांगितलं आहे हे असणं क्रमपात्र आहे. कसं आता करायचं ठरवलं तर मला वाटतं या दिवाळीत सुद्धा आपण सुरू करू शकतो. वेबसाईट 15 दिवसात सुरू करू शकतो. ठरवायचं फक्त आपण आहे, पंच सरपंच मंडळीने ठरवायचं आहे. ती माहिती योग्य सगळीच माहिती. आणि दुसरं एक महत्वाचं, आपल्याकडे आपला व्यवहार जितका चांगला पारदर्शक असेल तेवढा चांगला. पारदर्शक व्यवहार हाच विकासाचा पाया आहे. आता ज्या घडल्या तो पारदर्शक व्यवहार नव्हता म्हणून जास्त गोंधळ आहे. जर तर पारदर्शक